नमस्कार. सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ITI ॲडमिशन प्रक्रिया 2025 चं वेळापत्रक आलेलं आहे आणि पहिली लिस्ट कधी लागणार आहे इत्यादी इत्थंभूत पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. ITIचं पूर्ण वेळापत्रक भेटलेलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट या व्हिडिओतून बघूया. ITI प्रवेश वेळापत्रक 2025. ITI मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देखील वाढलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आहे 15 मे ते 26 जून या कालावधीत आपण ऑनलाईन अर्ज करू शकता ITI ॲडमिशनसाठी. प्रवेश निश्चित करण्यासाठी कालावधी आहे 15 मे ते 27 जूनपर्यंत. प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्याला ITI कॉलेजमध्ये जाऊन आपल्यासोबत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. आणि डॉक्युमेंट माहीत नसतील तर थोडक्यात सांगतो. त्यासाठी लागेल जातीचा दाखला, नॉन क्रिमियर जो की पुढील वर्षापर्यंत 31 मार्चपर्यंत वैध असेल, आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच राष्ट्रीय प्रमाणपत्र आणि शाळेचा दाखला देखील आपण घेऊन जाऊ शकता किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट देखील घेऊन जाऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील यासाठी उपयोगी येईल. आणि 10वीचं मार्कलिस्ट देखील आपल्याला घेऊन जायला लागेल. आणि हे झालं सर्व OBC, NT, VJNT, SBC कॅटेगरीसाठी. तसेच SC ST कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे पण बघूया. जातीचा दाखला एक लागेल, आधार कार्ड, नॅशनॅलिटी, 10वीचं मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला. आणि ओपन गटासाठी लागेल AWS कॅटेगरीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र लागेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. ते पुढील वर्ष 31 मार्चपर्यंत वैध असायला पाहिजे. आधार कार्ड एक लागेल, डोमिसाईल, शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचं मार्कलिस्ट इत्यादी डॉक्युमेंट आपण ITI कॉलेजमध्ये घेऊन जायचं आहे आणि ते व्हेरीफाय करून घ्यायचेत. त्यालाच आपण प्रवेश निश्चित करणे असं म्हणतो. आता पहिल्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवण्यासाठी वेळ आहे 26 मे ते 27 जूनपर्यंत. प्राथमिक गुणवत्ता यादी ही 3 जूनला प्रसिद्ध झालेले आहे आणि त्यासाठी यादी काय आहे हे देखील आपण थोडक्यात बघूया. आपल्याला यादी कुठं बघता येईल? औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या DVAT वेबसाईटवर आपल्याला ही यादी बघायला मिळू शकते. प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे काय असते? प्राथमिक गुणवत्ता यादीत ITIसाठी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचं गुणाच्या आधारे तयार केलेली लिस्ट असते. आणि या यादीमध्ये विद्यार्थ्याचं नाव, अर्ज क्रमांक, किती गुण प्राप्त झालेले आहेत, निवडलेले विषय यासारखी माहिती असते. प्राथमिक गुणवत्ता यादी आपल्याला DVATच्या वेबसाईटवरती भेटेल. गुणवत्ता यादी कशी शोधायची? आपण गुणवत्ता यादी शोधण्यासाठी DVATच्या वेबसाईटवर जायचं. मेरिट लिस्ट एक पर्याय उपलब्ध आहे आणि त्या पर्यायावरती क्लिक करून ती यादी आपण डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला त्यामध्ये काय काय माहिती प्रविष्ट करायला लागेल? तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक प्रविष्ट करायला लागेल, इतर माहिती देखील त्याच्यामध्ये प्रविष्ट करायला लागेल. आणि त्यानंतर आपण डाउनलोडवरती क्लिक करून ही यादी डाउनलोड करून घेऊ शकता. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या गुणवत्ता यादीवर कोणाचा काही आक्षेप असेल आपण 3 जून ते 1 जुलैच्या कालावधीत आक्षेप नोंदवू शकता. आक्षेप नोंदवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ITI प्रशिक्षण संस्थेच्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी पहिल्यांदा आपण लॉग इन करायचं आहे आणि त्यावरती जो आपल्याला परीक्षेत मिळालेले गुण आहेत ते गुण आणि भरलेले गुण एकच दिसत आहेत का ते पण आपण चेक करायचं आहे. आणि ती यादी मिळाल्यानंतर आपल्याला आक्षेप नोंदवण्यासाठी जवळपास 26-27 दिवसाचा कालावधी आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी आपल्याला
DVT व्यवसाय प्रशिक्षण संचालनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं. तिथे एक लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरायची आहे. अर्ज क्रमांक, नाव, आपला आक्षेप काय आहे ते आपण तिथे लिहायचं आहे. आणि ती लिहिल्यानंतर DVTची जी समिती आहे ती व्यवस्थित तपासणी करेल. जर काही त्याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर त्याच्यावरती कारवाई देखील करेल. आणि ह्यानं काय होईल की आपल्याला व्यवस्थित ॲडमिशन प्रक्रिया ॲडमिशन घेण्यात काही अडचण येणार नाही. ह्या ॲपशेक नोंदवण्याचा जो मेन मुद्दा आहे तर कशासाठी आहे की बाबा प्राथमिक गुणवत्ता यादीत ॲपशेक नोंदवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या निवडीत बदल करण्याची किंवा त्रुटी असल्यास दुरुस्त करण्याची संधी मिळते. यातून विद्यार्थ्यांचा जर आक्षेप योग्य असेल तर विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध 3 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होईल. 3 जुलै 2025. पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी 9 जुलैला ITIच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल. आपल्याला निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. तो कालावधी आहे 1 जुलै ते 15 जुलै. व्हिडिओत मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जिथं ॲडमिशन भेटले त्या संस्थेत जाऊन आपलं ॲडमिशन निश्चित करायचं आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवणे 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान आपल्याला दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवायचा आहे. ज्या लोकांना पहिल्या प्रवेश फेरीत ॲडमिशन मिळालं नाही त्यांच्यासाठी हा दुसरा मुद्दा आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी ही 22 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध होईल. तदनंतर आपण सेम पहिल्यांदा निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश हा घ्यायचा आहे मूळ कागदपत्रासह. त्याचा कालावधी आहे 23 जुलै ते 28 जुलै. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवणे 23 जुलै ते 28 जुलै 2025. पर्याय नोंदवल्यानंतर तिसरी गुणवत्ता यादी ही निवड होईल 3 ऑगस्ट 2025 रोजी. त्यानंतर निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. त्याचा कालावधी आहे 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2025. त्यानंतरही प्रवेश नाही भेटला तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवण्याचा कालावधी आहे 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट. चौथी प्रवेश फेरीची निवड यादी लागेल 13 ऑगस्ट 2025 रोजी. निवड झालेल्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश मिळवायचा आहे. त्याचा कालावधी आहे 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025. नव्यानं ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे निश्चिती करणे 3 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत आपल्याला वेळ आहे. अशा प्रकारे ITI प्रवेशपत्र 2025 पूर्णपणे आपण बघितलेलं आहे. यानं प्रवेश घेण्यासाठी काही अडचण येणार नाही. आपल्याला काही अडचण आल्यास आपल्याला ITI ॲडमिशन प्रक्रियेबाबत काही अडचण असल्यास मला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी लगेच आपल्याला त्यावरती मार्गदर्शन करतो. धन्यवाद.